नमस्कार. आज आपण एका आकड्याबद्दल बोलणार आहोत. एक असा आकडा जो भारताच्या भविष्याबद्दल खूप काही सांगून जातो. 2023च्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्टनुसार भारताचा एक रँक ठरला आहे. आज आपण याच रँकचा नेमका अर्थ काय, भारतासमोरची आव्हानं कोणती आणि संधी कोणत्या आहेत, आणि इथून पुढे 2030 पर्यंतचा आपला प्रवास कसा असेल याचं विश्लेषण करणार आहोत. तर हा आहे तो आकडा 112. आजच्या आपल्या सगळ्या विश्लेषणाच्या केंद्रस्थानी हाच आकडा आहे. पण हा नक्की काय सांगतो? चला सविस्तर जाणून घेऊया. हो, अगदी बरोबर. 2023च्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्टमध्ये 166 देशांच्या यादीत भारताचा क्रमांक आहे 112वा. आता यातली चिंताजनक बाब काय आहे माहितीये का? की आपले शेजारी देश म्हणजे भूतान, श्रीलंका आणि अगदी बांगलादेशसुद्धा या यादीत आपल्या पुढे आहेत. भूतान 61व्या, श्रीलंका 83व्या, तर बांगलादेश 101व्या स्थानावर आहे. मग प्रश्न असा पडतो की एकसारखे आव्हानं असतानाही त्यांची कामगिरी काही क्षेत्रांमध्ये आपल्यापेक्षा चांगली कशी आहे? या रँकिंगचा नेमका अर्थ काय, हेच आपण आता समजून घेणार आहोत. चला तर मग या विश्लेषणात आपण सगळ्यात आधी ही विकास उद्दिष्टे म्हणजे नेमकं काय आहेत ते समजून घेऊ. त्यानंतर भारताच्या प्रगती पुस्तकातील आव्हानं आणि चांगली कामगिरी यावर नजर टाकू आणि शेवटी 2030 पर्यंतचा मार्ग कसा असणार आहे यावरही बोलू. तर ही शाश्वत विकास उद्दिष्टे किंवा ज्याला आपण SDGs म्हणतो, हे नक्की आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक चांगलं भविष्य घडवण्यासाठी तयार केलेलं एक जागतिक वचन आहे. जगातल्या सगळ्या देशांनी मिळून हे ठरवलं आहे की आपण एकत्र येऊन या उद्दिष्टांवर काम करू. या सगळ्या कल्पनांचा पाया आहे शाश्वत विकास ही संकल्पना. ब्रुटलँड कमिशननी दिलेली ही व्याख्या खरं तर खूप काही सांगून जाते. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की आज आपण जो विकास करतोय तो असा करायला हवा की आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी साधन संपत्ती शिल्लक राहील. त्यांच्या हक्कांवर गदा न आणता आपली प्रगती साधनं म्हणजे शाश्वत विकास. ही उद्दिष्टे काही एका रात्री ठरलेली नाही आहेत बरं का. यामागे एक मोठा जागतिक प्रवास आहे. याची सुरुवात झाली 1983 मध्ये, जेव्हा शाश्वत विकास ही संकल्पना पहिल्यांदा मांडली गेली. मग 1992च्या रिओ परिषदेत या विचाराला जागतिक पातळीवर पाठिंबा मिळाला आणि शेवटी 2015 मध्ये पॅरिसमध्ये सगळ्या देशांनी मिळून ही 17 उद्दिष्टे निश्चित केली. आता आपण येऊया आपल्या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. भारताचं प्रगती पुस्तक या उद्दिष्टांबद्दल काय सांगतंय? आधी बघूया ती क्षेत्र जिथे भारतासमोर मोठी आव्हानं आहेत. आणि इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे या अहवालात वापरलेली भाषा. ती खूप थेट आणि स्पष्ट आहे. काही उद्दिष्टांच्या बाबतीत भारताच्या स्थितीला प्रमुख आव्हान म्हटलंय, तर काही ठिकाणी खूपच बिकट समस्या असे शब्द वापरले आहेत. हे शब्दच आपल्याला समस्येची तीव्रता सांगतात. चला पाहूया सर्वात गंभीर श्रेणीत कोणती उद्दिष्टे आहेत. तर खूपच बिकट समस्या म्हणजे अगदी रेड झोनमध्ये ही 4 उद्दिष्टे येतात. शून्य भूक, लैंगिक समानता, सर्वांसाठी स्वच्छ पाणी आणि स्वच्छता, आणि उद्योग व पायाभूत सुविधा. या मूलभूत क्षेत्रांमध्ये आपली स्थिती अजूनही गंभीर असल्याचा हा अहवाल सांगतो. ही खरोखरच एक विचार करायला लावणारी गोष्ट आहे. आणि यापैकी शून्य भूक या उद्दिष्टाचं वास्तव तर आणखीनच चिंताजनक आहे. कारण जागतिक भूक निर्देशांकात म्हणजे ग्लोबल हंगर रिपोर्टमध्ये भारताची क्रमवारी एका वर्षात 107 वरून घसरून थेट 111 वर गेली आहे. म्हणजे सुधारणा होण्याऐवजी परिस्थिती आणखी बिघडली आहे. पण थांबा, चित्र पूर्णपणे निराशावादी नाहीये. ज्याप्रमाणे काही गंभीर आव्हानं आहेत, त्याचप्रमाणे भारतानं काही क्षेत्रांमध्ये खूप चांगली कामगिरीसुद्धा केली आहे. आता आपण त्या सकारात्मक बाजूवर नजर टाकूया. हो, म्हणजे एका बाजूला आव्हानं आहेत, पण दुसऱ्या बाजूला सकारात्मक वाटचालीही दिसतेय. आणि हीच गोष्ट हा अहवाल अधोरेखित करतो. तो आपल्याला दोन्ही बाजू दाखवतो, कुठे जास्त मेहनत घ्यायची आहे आणि कुठे आपली कामगिरी चांगली आहे. आणि हे बघा, हे उदाहरण तर अगदी बोलकं आहे. हे आपल्याला अहवालाचं मिश्र स्वरूप दाखवतं. एकीकडे लैंगिक समानतेचं उद्दिष्ट आहे, ज्याला अहवाल खूपच बिकट समस्या म्हणतोय, आणि दुसऱ्याच बाजूला गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या बाबतीत अहवाल म्हणतोय की भारत अगदी योग्य मार्गावर आहे. एवढंच नाही, तर आणखी एका खूप महत्त्वाच्या मुद्द्यावर म्हणजे हवामान बदलाच्या बाबतीत भारतानं आपली क्षमता दाखवली आहे, असा हा अहवाल सांगतो. आजच्या जगात हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आणि त्यावर भारताच्या भूमिकेचं कौतुक झालंय. यातला कळीचा मुद्दा हा आहे
की हवामान बदलाच्या जागतिक लढाईत भारताला एक सक्षम देश म्हणून ओळखलं जातंय. याचा अर्थ या संकटाचा सामना करण्याची क्षमता भारतामध्ये आहे हे जागतिक पातळीवर मान्य केलं जातंय. ही एक मोठी आणि सकारात्मक नोंद आहे. तर मग आव्हानं बघितली, प्रगतीही बघितली. आता पुढे काय? 2030 कडे जाताना नेमका मार्ग कसा असणार आहे? या प्रगती आणि आव्हानांच्या मुळाशी कोणत्या समस्या दडलेल्या आहेत? हे बघा, ही 17 उद्दिष्टे काही सुटी नाहीत. ती एकमेकांमध्ये गुंतलेली आहेत. गरिबी आणि बेरोजगारी, भ्रष्टाचार, निरक्षरता, कचरा व्यवस्थापन, लैंगिक असमानता या सगळ्या मूळ समस्या आहेत. आणि या सगळ्यांवर एकत्र काम केल्याशिवाय ही 17 उद्दिष्टे गाठणं खूप अवघड आहे. आणि मग या सगळ्याच्या शेवटी एकच मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न उरतो. एका बाजूला देशाची आर्थिक वाढ होणं गरजेचं आहे, तरच लोकांचं जीवनमान सुधरेल. आणि दुसऱ्या बाजूला पर्यावरणाचं रक्षण करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तर मग 2030 पर्यंत एक शाश्वत भविष्य घडवण्यासाठी भारत या दोन गोष्टींमध्ये समतोल कसा साधणार? हाच आपल्या पुढचा खरा प्रश्न आहे.